राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाची उद्या निवड होणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। उद्या मुंबई पक्ष कार्यालयामध्ये या संदर्भात बैठक होणार असल्याची माहिती समोर येते आहे। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश, उद्या मुंबई पक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि विधिमंडळ पक्षनेता कोण असेल या संदर्भात उद्या त्या नावावर शिक्कामोर्तब देखील होणार असल्याचं समजतंय। एकूणच उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने राजकीय घटनांना वेग येतो आहे त्यात महत्त्वाचा भाग असा आहे की उपमुख्यमंत्री पदावरती कोण असेल आणि या प्रश्नाचं उत्तर सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही सगळी मंडळी भेटली तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। या संदर्भातली पक्षाच्या पातळीवर जी काही कार्यवाही असेल ती आज रात्री आणि उद्या होईल। या संदर्भामध्ये पक्षाच्या नेत्यांची बैठक उद्या पक्ष कार्यालयामध्ये होईल। साधारण 12 ते 12:30 या सुमारास बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये प्रोटोकॉलनुसार विधिमंडळाचा नेता म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव अशा पद्धतीचा एक प्रस्ताव एक नेता तिथं बैठकीमध्ये मांडेल आणि सर्वानुमते त्याला तो प्रस्ताव मंजूर केला जाईल आणि यावरती शिक्कामोर्तब होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पातळीवरती सुनेत्रा पवार या पक्षाच्या नेत्या असतील, या विधिमंडळ गटनेत्या असतील आणि त्याच्यानंतर ती जी प्रक्रिया आहे मुख्यमंत्र्यांना ते कळवलं जाईल आणि त्याच्यानंतर जी काही पुढची प्रक्रिया असेल त्याच्यानुसार उपमुख्यमंत्री पदावरती सुनेत्रा पवार या बसतील हे निश्चित आहे। आणि या संदर्भातली स्पष्ट माहिती, याचे स्पष्ट संकेत आपण सकाळीच लोकांना सांगितले होते की या पदावर केवळ सुनेत्रा पवारच बसतील आणि या संदर्भातला मूळ निर्णय जो आहे तो पवार कुटुंबातून आलेला आहे। मूळ प्रस्ताव त्यांचा आहे आणि आता एक औपचारिकता म्हणून, एक पक्षाचा भाग म्हणून, पक्षाच्या पातळीवर जे काही होणं अपेक्षित आहे, लोकशाहीचा भाग म्हणून पक्षांतर्गत त्याच्यानुसार सुनेत्रा पवारांच्या नावाचा उद्या प्रस्ताव मांडला जाईल आणि त्याच्यानंतर या सगळ्या निवडीचा, विशेषतः त्याला पुढे जाऊन असं म्हणू की शपथविधीचा कार्यक्रम निश्चित होईल अशापर्यंतची आता ह्या सगळ्या पातळ्यांवरती तयारी झालेली आहे। अर्थातच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील या संदर्भात देखील चर्चा सुरू झालेली आहे। जेव्हा उपमुख्यमंत्री पदाचा प्रश्न पुढे येतो त्याच्यानंतर ही सगळी कार्यवाही पुढे जाणं अपेक्षित आहे। पक्षाचा अध्यक्ष कोण, त्याचे महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष कोण, या सगळ्या पातळ्यांवरती आता वेगवेगळ्या अंगाने चर्चा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढे येत आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार आणि पूर्वीसारखा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहण्याची शक्यता आहे आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टींचा निर्णय होईल, म्हणजे विलिनीकरणाचा निर्णय होईल आणि कोण या पक्षाचा अध्यक्ष असेल या संदर्भातला निर्णय पुढच्या 4-5 दिवसांमध्ये होऊ शकतो, पण त्याला सगळ्यात महत्त्वाची आडकाठी असू शकते ते विलिनीकरणाची असेल। आणि आता तरी तुर्तास एक पक्ष म्हणून, म्हणजे एक गट म्हणून, अजित पवारांचा पक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश या सविस्तर माहितीसाठी। तर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। थोड्याच वेळात सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। सुनील तटकरे हे प्रदेश कार्यालयामध्ये सध्या पोहोचलेत अशी माहिती समोर येते, त्यामुळे थोड्याच वेळात आता ते माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। त्यांच्या भूमिकेकडे अर्थातच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा या संदर्भातली चर्चा सुरू झालेली असतानाच आता एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। थोड्याच वेळात सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। ते सध्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधतील। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब जवळपास अंतिम झाल्याचं बोललं जात आहे। त्या संदर्भातली काही घोषणा सुनील तटकरे आज करणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी वर्षा निवासस्थानी देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। त्या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे उपस्थित होते। धनंजय मुंडे देखील त्या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती आहे। त्याच बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर, अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशा पद्धतीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवलेला आहे अशी माहिती आहे। आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, थोड्याच वेळात सुनील तटकरे हे माध्यमांशी बोलणार आहेत असं समजतंय। सुनील तटकरे
तटकरे हे माध्यमांशी संवाद साधू शकतात. तर त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यात देखील चर्चा झालेली आहे. आता सुनील तटकरे हे राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आनंद परांजपे आहेत. यांची एक बैठक सध्या चर्चा सुरू आहे की उद्या गटनेता निवडीसाठी कार्यकारिणी समिती बोलवावी लागणार आहे. त्याकरता आमदारांना सुद्धा अजून फोन गेलेले नाहीत अर्थात अद्यापही. मात्र उद्या ही गटनेता निवड होऊ शकते आणि ही गटनेता निवड झाल्यानंतर म्हणजे सर्वसामान्य प्रक्रियेनुसार सुरुवातीला गटनेता निवडावा लागणार आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी नावाची घोषणा केली जाणार. तर त्याच्यामुळे सुरुवातीला गटनेता निवडीसाठी कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात येईल. याकरता सर्व पदाधिकाऱ्यांना विशेषतः आमदारांना बोलवण्यात येईल. मात्र ही बैठक कार्यकारिणीची ही बैठक नेमकी कुठे घ्यायची आहे, बारामती की मुंबई या ठिकाणी यावर अजूनही कोणताही निर्णय झालेला नाहीये. मात्र शक्यतो ही गटनेता निवडीकरता कार्यकारिणीची बैठक ही उद्या होऊ शकते आणि त्यानंतर गटनेता निवड झाल्यानंतर त्याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पदाकरता नावाची घोषणा सुद्धा केली जाऊ शकते. त्याच्यामुळे एकंदरीत आपण बघतो आहोत की हालचालींना अतिशय वेग आलेला आहे. कुठेही वेळ दौडायचा नाहीये राष्ट्रवादी पक्षाला. त्यामुळे लवकरात लवकर गटनेता निवड आणि त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री पदाची घोषणा आणि त्यानंतर शपथविधी असा सलग कार्यक्रम घेण्याकर आता पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसारखे ते वेगानं काम करायला लागलेले आहेत. निश्चितच त्यामुळे आता तटकरे यांच्या या पत्रकार परिषदेकडे देखील आपलं लक्ष असेल. धन्यवाद मनश्री या माहितीसाठी.